दाखवली. 3 गडी बाद करण्यामध्ये सुवर्ण कांचन योग घडवून आणला असं म्हणायला हरकत नाहीये. समीर काशीनाथ पाटील आपण त्वरित या प्लीज. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार वितरित केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त प्रदर्शन मॅन ऑफ द मॅच. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं असेल सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलं. 62 वेळा मात्र तो पुरस्कार आपल्या नावे कोरला गेला. कसोटी आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये जॅक कॅलिस दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू सर्वात जास्त वेळा मॅन ऑफ द मॅच. इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल क्रिस्तोफर हेनरी गेल प्लेयर फ्रॉम वेस्ट इंडिज सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच. आणि T20 इंटरनॅशनल क्रीडा विश्वामध्ये विराट प्रेम कोहली जो मात्र 2021 मध्ये ICC रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर एक दिवसीय क्रीडा विश्वामध्ये पाहायला मिळतोय. समीर काशीनाथ पाटील आयकॉन खेळाडू मॅन ऑफ द मॅच चा खरा हकदार आपण पाहतोय. जबरदस्त प्रदर्शन बडे मंच पे बडा पंच या अनुभवाला मिळाला. वितरणासाठी मी निमंत्रित करतोय पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय चेतन पाटील दुकटन त्यांच्या समवेत श्री राजेंद्र पाटील तांदुळवाडी व त्याच सोबत सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील विश्रामपूर. आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते ह्या ट्रॉफीचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण द्यायची आहे. पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल. चांगलं दृश्य दिग्गज व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून समीर काशीनाथ पाटील कुणबी किंग म्हणून जो ओळखला जातोय सॅम या सुद्धा उपाख्याने चितपरिचित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जिगरबाज खेळाची प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर प्रसिद्धीच्या झोतात आलेला हा खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. स्वर्गीय कुमार लोचन वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय श्री चेतन पद्माकर पाटील मुक्काम बऱ्हाणपूर यांच्या सौजन्याने हे चषक आदरणीय सन्माननीय श्रीयुत चेतनजी पाटील विद्यमान उपसभापती महोदय पालघर पंचायत समिती सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जात आहे. खूप खूप अभिनंदन आणि पुढील खेळासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून चला वळूया खेळपट्टीवर. या स्पर्धेदरम्यान श्री जयेश पाटील वसरे इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय जयेश पाटील इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतोय मनोज सरांना विनंती करतोय आपण जयेश पाटील यांचा पुष्पगुच्छ तथा त्या आपल्या स्पर्धेसाठी दाते आहेत त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं, स्वागत आणि सन्मानित करायचं. जयेश पाटील वसरे. या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज बाद जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी कंप्लीट केला गेला. खेळपट्टीवर धोक्याची घंटा मात्र शंकणा जरूर पाहायला मिळाला आणि म्हणूनच या वेळेला तंबूच्या अस्त्राला फलंदाज परतला जातोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मुलाखत घेतली त्यावेळेला मात्र दर्शवलं संतोष मोरेश्वर पाटील संघमालक दर्जेदार खेळाडू वयाच्या 49व्या वर्षामध्ये आपण पाहतोय दर्जेदार प्रदर्शन सन्मान होत आहे त्यांच्या माध्यमातून आणि आज दर्शवलेला आहे सार्थ आत्मविश्वास. त्याचसोबत मी विनंती करतोय आम्हाला ह्या स्पर्धेसाठी जो अष्टपैलू खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीज त्याच्यासाठी जी स्मार्ट LED TV ज्याने सौजन्य केलेली आहे ते सन्माननीय प्रशांत भोईर नागझरी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दिनेश पाटील आपणास विनंती राहील आपण त्यांचं पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. ते आपले दाते आहेत.
4 धावा फलकावर 4 रन ऑन टू द स्कोर बोर्ड आपण पाहतोय गोलंदाज आयकॉन खेळाडू सागर मधुकर जाधव गोलंदाजी मार्कवर या वेळेला मात्र चेंडू हुलकावणी देतोय खेळपट्टी जणू काही लपंडाव खेळते असं म्हणायला हरकत नाहीये थेट चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय ॲक्युरेट डीप थर्ड मॅन आणि लॉंग स्टॉप यांच्या मात्र केंद्रस्थानी हा चेंडू पाहायला मिळाला तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली पुढे सरसावत असताना फलकावरती थेट जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर 6 रन ऑन टू द स्कोर बोर्ड पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळतोय सन्माननीय सुरेंद्र पाटील दुकटन इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय मयूर नाईक आपण त्यांचं स्वागत करावं. सुरेंद्र पाटील दुकटन 6 धावा फलकावर 6 रन ऑन टू द स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. पुनश्च गोलंदाज या वेळेला फटका चुकतोय पॉइंट झोन मध्ये एकाच रुळावर 2 गाड्या जरूर पाहायला मिळाल्या टक्कर झाली परंतु जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन क्षेत्ररक्षक दिपेश यांच्या माध्यमातून शेलार. जबरदस्त जेल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. जयेश शेलार पोचाडे श्री जयेश शेलार पोचाडे आमचे सहकारी आपण जरा व्यासपीठावर या. जयेश शेलार पोचाडे 6 धावा फलकावर 6 रन ऑन टू द स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एलिमिनेटर 2 बिग बॅटल बिग फाईट जय मल्हार फार्मर बुल्स चहाडे आदरणीय सन्माननीय श्रीयुता सुनील गजानन पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने तेजस्विनी फायटर्स दहिसर आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोष मोरेश्वर पाटील अर्थात जॉन्टी दहिसर गावातून बिलॉंग करतायत. या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेसाठी गेली 5 वर्ष पहिलं पर्व दुसरं पर्व तिसरं पर्व आणि चौथं 5वं पर्व 5ही पर्वात आम्ही जे ट्रॉफी आणायला जातो त्या ट्रॉफी आणण्यापासनं तर त्या ट्रॉफीचं नाव लिहिण्यापासनं तर मैदान आखणीपासनं तर अशा असंख्य कामात म्हणजे जे काम सांगितलं ते काम होणार आणि बरीचशी कामं तर स्वतःहून ती जबाबदारी मागून घेणारा एक आपला सगळ्यांचा सहकारी आहे समाज बांधव श्री जयेश शेलार पोचाडे. ह्याच्यासाठी आज सगळ्यांना विनंती करतोय आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत कारण आम्हाला दरवर्षी त्याचं खूप खूप मोलाचं सहकार्य लाभते आणि मी विनंती करतोय कमळाकर घरत साहेबांना घरत साहेब आपण आपल्या शुभ हस्ते जयेशला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. दुसरं षटक खेळपट्टीवरती मार्गस्थ होताना पाहायला मिळते. गोलंदाज किराडे गावातून बिलॉंग करणारा आपण पाहू शकाल मिस्टर रॉमित पाटील. पहिला मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आपल्या हातखंडामधून दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आजच्या दिवसामध्ये जरूर अनुभवायला मिळते. सकाळच्या सत्रापासूनच जसजशी स्पर्धा पुढे सरकेल तसतसं मात्र प्रेक्षकांची संख्या देखील विपुल प्रमाणामध्ये अफाट प्रमाणामध्ये जरूर पाहायला मिळेल. ही खासियत आहे प्रत्येक वर्षामध्ये. शेवटचा दिवस मात्र ओळखला जातो क्राऊड वर्गासाठी. आतापर्यंत ऑनलाईन त्याचसोबत आम्हाला दरवर्षी आताही आणि दरवर्षी समालोचन असो कोणतंही कार्य असो मैदानावरचं काम असो ऑनफिल्ड असो आउटफिल्ड असो प्रत्येक कामासाठी सहकार्य करतो एक यतीन पाटील कोकणेर उर्फ चिंगू सगळ्यांचा लाडका. त्यालाही त्याच्याही सन्मानासाठी मी निमंत्रित करतोय. श्रीकांत पावडे सरांना विनंती करतोय आपण यतीन पाटील कोकणेर ह्याला एक सन्मान चिन्ह देऊन त्याचाही सन्मान करावा. आयकॉन खेळाडू सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर मिलिंद दिवाकर पाटील. यावेळेस चेंडूला रिस्पेक्ट पाहायला मिळाला. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाक तिथे सरबत सोने नसते क्रिकेटच्या विश्वामध्ये. काही चेंडू मुळात असे असतात ज्यांची वाट बघायची असते आणि काही चेंडू असे असतात ज्यांची वाट लावायची असते असं नेहमीच म्हटलं जातं. आणि या वेळेला गेंदों का सन्मान करो बुरी गेंदों का अपमान करो हे सूत्र. हो बिग मोमेंट ऑफ द मॅच. बिग 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 विकेट निर्णायक क्षण आपण पाहतोय कारण
आयकॉन खेळाडू मिलिंद दिवाकर पाटील स्वस्तामध्ये बाद. जबरदस्त आनंदाला उदाण. संघमालक संतोष मोरेश्वर पाटील यांच्या चेहऱ्यावर बिग 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 स्माइल, मोठं हास्य. जबरदस्त हा जोश, जल्लोष, उदाण सर्व काही सांगून जाते हे विकेट किती मोठी होती. महत्वपूर्ण मोहरा मोठ्या सामन्यामध्ये स्वस्तात बाद होतोय. जबरदस्त. 0 या धावसंख्येवर भोपळा देखील फोडू दिला नाहीये. एलिमिनेटर 2 च्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. दोन्ही सुद्धा खेळाडू गिराळे गावातूनच बिलॉंग करतायत. चांगल्या प्रकारे एकमेकांचा खेळ ठाऊक होता आणि म्हणूनच या वेळेला जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. न्यू मॅन इन नवीन फलंदाज खेळपट्टीवर सुमित पाटील. अर्थातच बंड्या या नावाने ज्याला जास्तीत जास्त प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलं जातंय लॉंग लेग झोन मध्ये. उसेन बोल्टची आठवण करून देतोय क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये. कुणबी प्रीमियर लीग चौकार खेळपट्टीवर जबरदस्त फटका. सुमित चांगल्या प्रकारे ऑफसाइड द ऑफ स्टंप शफल झाला आणि शफल झाल्यानंतर मात्र चांगल्या प्रकारचं टायमिंग. चेंडू अगदी बॅटच्या मिडलला कनेक्ट झाला आणि चौकार जरूर आपण खेळपट्टीवरती पाहतोय. तब्बल 11 धावा या स्कोर बोर्ड वरती असताना पाहायला मिळत आहेत. 11 रन ऑन टू दिस स्कोर बोर्ड. बिग मॅच, महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल उपांत्य फेरीमध्ये दाखल, जो संघ पराभूत होईल स्पर्धेच्या बाहेर परतीचं तिकीट धाडलं जाईल. खूप महत्वपूर्ण लढत या ठिकाणी अनुभवायला मिळते. खचून जाऊ नका, समाधानी राहा. कारण नेहमीच म्हटलं जातं, पु ल देशपांडे यांचे खूप सुंदर शब्द आहेत. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील माणसं दाखवितो. ज्याला 100 किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही. ज्याला मात्र 100 किलो धान्याचं पोतं विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही. विचित्र आहे परंतु सत्य आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळालं असतं तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. चांगले औषधं आणि चांगले मित्र आयुष्यातील वेदना दूर करण्याचे कार्य करतात. फरक फक्त एवढाच आहे, औषधांना एक्सपायरी डेट असते आणि मित्रांना एक्सपायरी डेट नसते. समाधान ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे एका खेळाडूसाठी. पु ल देशपांडे नेहमीच म्हणायचे. धावसंख्या आतापर्यंत फलकावर तब्बल 13 रन्स. सुपर मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. वेळेला मात्र बिग ब्लास्ट खेळपट्टीवर. सुपर टायमिंग, व्हॉट ए शॉट. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय. सर्वप्रथम मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळाला. गोलंदाज चुकी करताना पाहायला मिळाला आणि स्ट्रॉंग फलंदाज अर्थातच निकेत किशोर पाटील खामलोली गावातून बिलॉंग करतोय. चुकी करणार नाहीये, सोडणार नाहीये अशा चेंडूना जबरदस्त फटका. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल 19 धावा या फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अनुभवायला मिळत आहेत. 19 रन ऑन टू दिस स्कोर बोर्ड. निलेश शेलार यावेळेस मात्र आपण पाहतोय शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. कुणाल सांबरे या ठिकाणी आपण पाहू शकाल कौतुक करतायत. गौरव कंटी आपण पाहू शकाल शुभेच्छा देत आहेत क्वालिफाय झालेल्या संघांना. चांगल्या प्रकारे श्रीकांत जाधव जॉईंट होत आहेत. कुणबी प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी समाजाची आन बाण असलेली स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. जबरदस्त, काय कमालीचं भन्नाट असं हे आयोजन. कुणबी समाज पालघर जिल्ह्यातील सर्वात विस्तृत, सर्वात बलाढ्य, सर्वात मोठा समाज म्हणून जो ओळखला जातोय. पालघर जिल्ह्यातील पहिली लीग स्पर्धा आयोजित करण्याचा मान सन्मान याच समाजाने मिळवला. मानवतेच्या गर्भातील अविरत चालत आलेला संघर्ष म्हणजे कुणबी. मातीतून मोती पिकवणाऱ्या या हातामध्ये शिवरायांच्या स्वराज्य पूर्तीसाठी तलवार धरून सह्याद्रीच्या कुशीमध्ये उभा राहिला तो कुणबी. जगण्याची खरी संस्कृती म्हणजे कुणबी. जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजेच कुणबी. निष्ठा ही निस्वार्थीच असते हे उभ्या जगाला शिकवणारा पहिला समाज म्हणजे कुणबी. हिंदू धर्माची भगवी पताका आपल्या समर्थ खांद्यावर घेऊन यशस्वी होणारा हिंदू धर्माचा खरा वारकरी म्हणजे कुणबी. इतिहासाच्या पानांवर आणि पुस्तकाच्या रंगमंचावर
रंगभूमीवरील आणि जीवनाच्या या मात्र कार्यक्षेत्रातील उपेक्षित अपमानित खरा नटसम्राट म्हणजेच कुणबी. लवकर निजे लवकर उठे तया, आरोग्य धनसंपदा लाभे हे उभ्या जगाला शिकवणारा पहिला समाज म्हणजेच कुणबी. आणि त्याच समाजाची ही लीग आपण पाहतोय. जबरदस्त भन्नाट असं हे आयोजन. एलिमिनेटर 2, बिग बॅटल, बिग फाईट, बिग मॅच. पहिला मात्र सुरेख पद्धतीने सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईल स्क्वेअर लेग झोन मध्ये हा फटका मात्र पाहायला मिळाला. दीपक पाटील वेलकम, दुपटण गावातून बिलॉंग करतायत. कुलदीप आर्टचे सर्व आज मात्र क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व म्हणून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वीस धावा फलकावर 20 रन ऑन टू दिस स्कोरबोर्ड आपण पाहतोय. श्रीकांत जाधव थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. मनोज पाटील या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत सर्व क्वालिफाय झालेल्या संघांना. तेजस पाटील, राहुल पाटील या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. निकेत पाटील या खेळाडूला या खेळासाठी महत्वपूर्ण सामना आहे. आतापर्यंत 20 धावा फलकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर नावसे गावचा हिरा आपण पाहतोय. भूषण पाटील 2019 IPL मधील सर्वोत्कृष्ट झेल ज्यांनी टिपला KPL च्या माध्यमातून जबरदस्त स्वतःच्या नावाची छाप, स्वतःचा ठसा उमटविला तोच हा खेळाडू आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट हे खेळपट्टीवरती जबरदस्त. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम भारी तो कभी हम भारी अशा पद्धतीने मात्र हा खेळ पाहायला मिळतोय. तन मन धन सर्व समर्पण आजच्या दिवसामध्ये. पुनश्च एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतोय. भूषण पाटील वर्सेस निकेत किशोर पाटील. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सेफ स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. धाव सुरेख पद्धतीने अंकित अर्जित या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाले. योगेश गिंबल थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. मनोज पाटील खूप खूप धन्यवाद आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या माध्यमातून 21 धावा फलकावरती सजतायत. 21 रन ऑन टू दिस स्कोरबोर्ड. 21 सप्टेंबर 1963 वेस्ट इंडिज संघाचा जलदगती गोलंदाज कर्टली एम्ब्रॉस. जमैकाचं मैदान ज्याने गाजवलं त्याचा जन्मदिवस. 32 चेंडूमध्ये 7 गडी गारत केवळ 1 धाव. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकामध्ये दम केला, नाचवलं आपल्या तालावरती. नच बलियाचं दृश्य ज्याने साकारलं तशा प्रकारची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये कोण करेल. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त रोशन पाटील उर्से अफलातून बॉलर ऑफ द डे म्हणून ओळखला गेला. KPL च्या माध्यमातून दुसरी हॅट्रिक ज्याच्या नावावर. या वेळेला मात्र बिग 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 ब्लास्ट. चेंडू सीमा रेषा पार. फलंदाज करतोय चेंडूवरती प्रहार. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार आणि हा येतोय कुणबी प्रीमियर लीग बूम बूम रिओ षटकार. यस डीजे. फलकावर 27 रन ऑन टू द स्कोरबोर्ड आपण पाहतो. येळकोट जय मल्हार जय घोष. चाडेवासियांचं आराध्य दैवत या ठिकाणी मानवंदना या देवतेला पाहायला मिळाले. डीजेच्या माध्यमातून. डिस्क जॉकी शैबाज शेख मॅन फ्रॉम सफाळे. जबरदस्त अप्रतिम कार्य जरूर पाहायला मिळते. रसिक मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन यथोचित पद्धतीने क्वालिटी आहे शैबाज शेख यांच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. पहिला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर यॉर्क लेंथ ला प्राधान्य पाहायला मिळाला. पंचांचे संकेत इट इज अ 22 पंचा जरूर समोर येताना पाहायला मिळाला. षटक जर आपण पाहिले आतापर्यंत 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय मल्हार फार्मर बुल्स या संघाची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत गोवारी या ठिकाणी कौतुक करतायत या स्पर्धेचं. संतोष थँक्यू सो मच. चांगल्या पद्धतीने मात्र कॉम्प्लिमेंट देत आहेत. खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत.
753 people watching now this tournament. जबरदस्त उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला आतापर्यंत धावसंख्या यादी देखील दर्शवलेली आहे मित्रांनो. ॲक्युरेट फलकावर 28 धावा 28 रन या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जे स्कोर बोर्ड आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट. 2,75,000 3 लाखाच्या जवळ आता मात्र हे डिजिट पोहोचलं जात आहे. जबरदस्त उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जगभरातून या स्पर्धेला पाहायला मिळाला. आतापर्यंत 2,75,000 लाईव्ह स्वरूपात व्ह्यूअर्स मात्र या स्पर्धेला मिळालेले आहेत. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे खूप खूप मनस्वी धन्यवाद व्यक्त करीत आहोत. ब्रँडेड टुर्नामेंट संपूर्ण जगाचा विचार जर आपण केला तर 7 खंड या जगामध्ये आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. त्यामधील सर्वात मोठा खंड जर आपण पाहिला तर आशिया, ज्या खंडाचं 4,45,19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यामधील सर्वात लोकप्रिय जर आपण पाहिला तर आशिया खंड आणि आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय देश अर्थातच भारत. 32,87,263 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ जे मात्र भारताचं आणि त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय संतांची भूमी महाराष्ट्र. 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ त्या महाराष्ट्राचे जे मात्र प्रादेशिक विभाग पाहायला मिळाले. कोकण देश, मराठवाडा आणि विदर्भ. त्यामधील लोकप्रिय कोकणामध्ये 7 जिल्हे, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर. त्यामधील सर्वाधिक लोकप्रिय जिल्हा पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 5,344 चौरस किलोमीटर. 1 नगर परिषद, 8 पंचायत समिती आणि 477 ग्रामपंचायती, 1,008 गावे, 3,818 पाडे आणि त्यामधील सर्वाधिक लोकप्रिय गाव चहाडे आणि चहाडे क्रीडा संकुलामध्ये ही मात्र लोकप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर अंतर्गत आयोजित कुणबी प्रीमियर लीग पर्व 5वे. ऑल इज वेल ब्रँडेड अशी ही टुर्नामेंट. अफलातून मॅनेजमेंट, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून. 2,75,000 व्ह्यूअर्स आतापर्यंत या स्पर्धेला. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान. आजचा दिवस जरूर क्राऊड वर्गांसाठी देखील ओळखला जाईल. ही कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेची विशेषता आपण पाहतोय. 32 धावा, 32 रन ऑन टू दिस स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मयूर पाटील थँक्यू सो मच. नितीन सातवे या ठिकाणी दर्शवत आहेत अर्धशतक साकारलं तर 777 रुपीज फोन पे केले जातील. कौतुकाचा वर्षाव जरूर पाहायला मिळतोय. अक्षय पाटील थँक्यू सो मच. सुचित वजे, संकेत अधिकारी थँक्यू सो मच. विकास पाटील मात्र या ठिकाणी दर्शवत आहेत सुमितने अर्धशतक झळकावलं तर 1,000 रुपये चे मात्र कॅश प्राइज गुगल पे केलं जाईल, लक्षात असू द्या. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउंस 2 बाउंस ओव्हर दी रोप. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. जैसी गेंद वैसी नसीहत. हाफ ट्रॅकर डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हाफ ट्रॅकर डिलिव्हरीला अशाच पद्धतीने खेळलं जातं. जबरदस्त फटका. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 36-36 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. धीरज पाटील थँक्यू सो मच. आशिष पवार थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. कौतुकाचा वर्षाव. आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल आम्ही आपले हृदयपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. योगेश ठाकूर थँक्यू सो मच. लाभेश जाधव, कुणाल पाटील थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट्स. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल व्हॉट ए शॉट. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट के पट्टीवर. पहा ऑफ साइड द ऑफ स्टंप शफल झाला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं असेल चहाडे गावातील सुमित पाटील बंड्या हा छावा आणि ह्या येत आहेत 6 धावा. बुम बुम रिओ षटकार के पट्टीवरती पाहायला मिळतोय. जबरदस्त फ्लातून खेळ मात्र या ठिकाणी जरूर साकारला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल 42 धावा.
कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये आतापर्यंत 152 धावा सुमितच्या नावावर. प्रत्येक षटकारासाठी रुपेश पाटील चहाडे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. सुमित या खेळाडूसाठी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तुषार पावडे खांबलोली बायांचा पाडा यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी सुमित या खेळाडूला 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती आतापर्यंत 43 या धावसंख्येवर 43 रन ऑन टू द स्कोर बोर्ड. चेतन पाटील लालठाणे थँक्यू सो मच स्पर्धेच्या माध्यमातून फॉर कॉम्प्लिमेंट. आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल अक्षय पाटील थँक्यू सो मच. रितेश टोपले आपले देखील खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं कॉम्प्लिमेंट आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल थँक्यू सो मच. विदेशामधून देखील वॉच केलं जातं या स्पर्धेला. संकेश बरड संदेश भोईर थँक्यू सो मच या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला मात्र जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली खेळपट्टीवर गोलंदाज आकाश गरतेच्या माध्यमातून. कारण संभ्रम अवस्थेमध्ये पाहायला मिळाला. चाचपडला गेला फलंदाज. मला मात्र फ्रंट फुटला येऊन खेळायचं आहे की बॅक फुटला जाऊन खेळायचं आहे ही संभ्रमा अवस्था पाहायला मिळाली. चाचपडतोय फलंदाज खेळपट्टीवर. धावसंख्या आतापर्यंत फलकावर 4 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय मल्हार फार्मर बुल्स संघाची अवस्था. तिसरा गडी गारद झाला होता 7 या धावसंख्येवर आणि तदनंतर जबरदस्त भागीदारी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही सुद्धा 14 चेंडूमध्ये 37 धावा. इट टेक्स टू मेक्स अ क्वारेल. एका हाताने टाळी वाजत नसते आणि त्या हेतू उद्देशाने यावेळेस मात्र लांब लचक भागीदारी. संपूर्ण जगामधील सर्वात मोठी नदी कोणती असेल तर नाईल. 6650 इतकी मात्र लांबी जबरदस्त पाहायला मिळाली त्या नदीची. संपूर्ण जगामधील लॉंगेस्ट रिव्हर म्हणून त्या नदीचा उल्लेख आपण पाहतोय आणि तशा पद्धतीने मात्र लांब लचक भागीदारी पाहायला मिळते. दोन्ही सुद्धा फलंदाजांमध्ये 14 चेंडूमध्ये 37 धावांची अफलातून आउटस्टँडिंग सुपर्ब अविश्वसनीय विलक्षण विलोभनीय हृदय विजयक कामगिरी. रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं कार्य. वाखाणण्याजोगी कामगिरी. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जबरदस्त. वेळेला मात्र आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी जरूर. गोलंदाज मिस्टर भूषण पाटील नावजे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. नावजे गाव जबरदस्त इतिहास आहे या गावाचा. आतापर्यंत कुणबी वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त वेळा विजेतेपद पटकाविणारा संघ, यशस्वी संघ म्हणून नावजे संघ जरूर ओळखला जातो आणि त्या गावातून बिलॉंग करतोय. विशाल पवार, विकास पाटील, बिपिन पवार, सचिन पवार, निवास पवार अनेक दिग्गज या गावामध्ये आहेत. बाळकडू पाजलं गेलेलं आहे या खेळाडूला लहानपणीच आणि त्या हेतू उद्देशाने चांगल्या प्रकारचा तंत्रशुद्ध खेळ दर्शवतोय खेळपट्टीवर मिस्टर भूषण. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल सुमित पाटील बंड्यासारखा एक खेळाडू आपण पाहतोय लेफ्ट हँडेड. या स्पर्धेच्या माध्यमातून 150 प्लस स्कोर ज्याच्या नावावरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे मात्र क्रिकेट साकारतोय. कारण चहाडे गावाचा उल्लेख केला तर RA चहाडे, रमेश आत्माराम पाटील यांच्या मात्र स्मरणार्थ या संघाला नामकरण करण्यात आलं आणि तदनंतर मात्र त्यांची प्रेरणा घेऊन ज्या पद्धतीने बंड्या खेळलेला आहे खरोखरच कौतुकास्पद. कबड्डी असो वा क्रिकेट असो दोन्ही सुद्धा प्रकार गाजविणारा हा खेळाडू सुमित पाटील. चाडेगावचं हे रत्न आपण पाहतोय. आउटस्टँडिंग प्लेयर, लेफ्ट हँडेड अटॅकिंग फलंदाज म्हणून त्याची ओळख. दुसऱ्या बाजूने निकेत किशोर पाटील सारखा हिरा आपण पाहतोय. यंदाच्या खामलोली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 99 धावा ज्याने मात्र कुठल्या मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप आपल्या शिरावर सजवली. हा जेल खूपच निर्णायक सुटला जातोय. एक कॅच छोडा है या मॅच छोडा है. विस्फोटक फलंदाज आहे. असे जेल सोडू नका मित्रांनो. श्री निलेश पाटील वसरे इथे उपस्थित झालेले मी विनंती करतोय दिनेश पाटील आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. वेलकम. निखिल गरत थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. बक्षिसांचा वर्षाव जरूर पाहायला मिळतोय. बबलू याने जर विकेट घेतले तर सौरभ गरत साखरे यांच्याकडून 500 रुपीज फोन पे केले जातील. लक्षात असू द्या. बक्षिसांचा वर्षाव
यावेळेस मात्र ब्रेड अँड बटर ऍडव्हान्टेज उचललं गेलं नाही, कारण टायमिंग प्रॉपर जरूर झालं परंतु इनटू द गॅप शोधू शकला नाही फलंदाज आणि म्हणूनच एकेरीवर समाधान. झेल मात्र सोडला गेला. भारताचा असा एकच क्षेत्ररक्षक इशांत शर्मा ज्याने ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम न्यूझीलंडच्या मात्र फलंदाजाचा झेल सोडला. त्याने भारताविरुद्ध 200 धावा केल्या. त्याच मात्र इशांत शर्माने पुढे जाऊन मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा झेल सोडला. त्याने सुद्धा भारताविरुद्ध 200 धावा केल्या. त्याच इशांत शर्माने पुढे जाऊन आपण पाहिलं असेल इंग्लंड संघाचा मात्र दर्जेदार कर्णधार ॲलिस्टर कुक याचा झेल सोडला. त्याने सुद्धा भारताविरुद्ध 200 धावा केल्या. 2013च्या कॅलेंडर इयर मध्ये आपण पाहिलं असेल रोहित गुरुनाथ शर्मा याचा झेल 4 या धावसंख्येवर थिसारा परेरा यांनी सोडला आणि तदनंतर 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड आपण पाहिला. 1999च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये हर्षल गिब्स याने मात्र स्टीव्ह वॉ या ऑस्ट्रेलियन स्ट्रॉंग कर्णधाराचा झेल सोडला आणि तो विश्वचषक मात्र मुखामधून हिरावला गेला. झेल सोडूच नका. यावेळेस मात्र फटका चुकतोय गली रिजन झोन मध्ये कुणाल पाटील. केव गावचा होंडो कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये फलंदाज बाद. यस इज गॉन. यस डिझ जन्मला शिवनेरी किल्ल्यावर फलकावर 48 रन ऑन टू द स्कोर बोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 5वं. बिपिन मोहन पाटील चहाडे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण अजय भास्कर पाटील चहाडे यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या 48, 48 धावा या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. बिपिन मोहन पाटील चहाडे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण अजय भास्कर पाटील चहाडे यांच्याशी संपर्क साधा. 48 धावा फलकावर, 48 रन ऑन टू द स्कोर बोर्ड. गोलंदाज मार्कवर मिस्टर आकाश गरात. या वेळेला मात्र सुरेख पद्धतीने चेंडू थेट निघून जाताना पाहायला मिळाला. पहा, एकंदरीत हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती परंतु कॅप शोधण्यामध्ये अपयश जरूर पाहायला मिळालं. फलंदाज हलकाशा नाखुश होताना पाहायला मिळाला. स्वतःवर मिस्टर मोहित पाटील आय हेट माय सेल्फ जरूर पुटपुटतोय स्वतःशीच, कारण हाफ ट्रॅकर डिलिव्हरी जर तुम्हाला मोठ्या फटक्यांमध्ये तब्दील करता आल्या नाही तर कुठेतरी हलकीशा नक्कीच संकोच मनामध्ये होत असतो आणि तशाच पद्धतीने मात्र मानसिकता पाहायला मिळाली. या वेळेला फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या आतापर्यंत फलकावर 49, 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय मल्हार फार्मर बुल्स या संघाची अवस्था आपण पाहतोय. शेवटचं आणि अंतिम षटक हे मार्गस्थ. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. योगेश ठाकूर, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. रुपेश पाटील मात्र या ठिकाणी दर्शवित आहेत. रुपेश पाटील कुकडे या ठिकाणी दर्शवत आहेत की तेजस्विनी फायटर्स दहिसरा संघ विजयी झाला तर माझ्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. या वेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. व्हॉट ए शॉट, बूम बूम रिओ. षटकार हा खेळपट्टीवर. आता मात्र तो झेल आठवत असेल जो झेल सोडला होता भूषण पाटील या खेळाडूने. चेंडूच्या मात्र जबरदस्त सरळ रेषेमध्ये येऊन खास करून खासियत पाहायला मिळते, विशेषतः पाहायला मिळते सुमित पाटील या खेळाडूची. मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि बाहेर येऊन खेळल्यानंतर एकंदरीत गोलंदाज जो राईट हँडेड पाहायला मिळते थोडासा कुठेतरी संभ्रम अवस्थेमध्ये सापडतोय, कारण फलंदाज लेफ्ट हँडेड आहे आणि जेव्हा लेफ्ट हँडेड फलंदाज जेव्हा समोर असतो तेव्हा मात्र राईट हँडेड गोलंदाजासाठी अनेकदा आपण कसोटी लागताना पाहत असतो आणि ते दृश्य जरूर पाहायला मिळालं, कारण ऑफ साइड दी ऑफ स्टंप शफल झाल्यानंतर चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाहायला मिळाला आणि म्हणूनच हा बूम बूम रिओ षटकार सुमित
पाटील अर्थातच पंड्याच्या बाटमधून वैयक्तिक किती धावसंख्येवरती खेळत असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर केवळ आणि केवळ 13 चेंडूमध्ये 34 धावांचा विस्फोट. बडे मंच पे बडा पंच या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. आउटस्टँडिंग जबरदस्त रुपेश पाटील चहाडे यांकडून आपण पाहू शकाल प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. सुमित या खेळाडूसाठी तुषार पावडे खांबलोली यांच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. या वेळेला मात्र इनटू द गॅप. ओहो, शेवटच्या मोमेंटला मात्र चांगल्या प्रकारे गॅदर करण्यामध्ये यशस्वी होतोय. एका क्षणाला असं वाटलं की डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ झोनच्या मधून हा फटका इझिली ट्रॅव्हल होईल, परंतु शेवटच्या मोमेंटला जबरदस्त पद्धतीने थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत थेट जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 60 901 पीपल वॉचिंग नाउ दिस टुर्नामेंट. जबरदस्त खेळी मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली 2019च्या कॅलेंडर इयर मध्ये. खास करून आपण पाहिलं असेल फलंदाज गाजला गेला रिषभ राजेंद्र पंत. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरती 159 धावांची ती इनिंग जरूर पाहायला मिळाली. रुपेश पाटील यास आम्ही करेक्शन करणार आहोत. जर अंतिम सामन्यामध्ये तेजस्विनी फायटर्स दहिसर हा संघ विजयी झाला तर हे पारितोषिक जरूर पाहायला मिळेल. 2500 रुपयांचं रोख पारितोषिक मात्र जाहीर केलं जात आहे. चला वळूया खेळपट्टीवर. धावसंख्या आतापर्यंत फलकावरती जाऊन पोहोचते 61. 61 या धावसंख्येवर षटक क्रमांक 6 मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक. आउट स्टँडिंग मॅच, सुपर मॅच. या वेळेला मात्र पंचांचे संकेत पोहोचले जात आहेत. व्हाईट बॉल, खराब चेंडू घोषित केला जातोय. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते 62. 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी स्कोर बोर्ड आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग स्कोर आहे. फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळाला. दीपेश, जय मल्हार. पुढील सामन्यासाठी जो सेमीफायनलचा सामना आहे त्याच्यासाठी कॉल द्या जरा नाणेफेकीसाठी. वेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय या ॲक्युरेट शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी चाणाक्षपणा अनुभवायला मिळाला क्षेत्ररक्षक मिस्टर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या फलकावरती थेट जाऊन पोहोचते 64 या धावसंख्येवर. 65 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर असेल, लक्षात असू द्या. 65 रन. 65 धावांचं टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये जरूर असेल, लक्षात असू द्या. जबरदस्त आयोजन आणि नियोजन. चला नेक्स्ट मॅच. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये. बिग बॅटल, बिग फाईट. गिराळे फायटर्स वर्सेस PS कुणबी किंग. दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, विनंती असेल. या ऐकूया एक दर्जेदार सुपरहिट सॉन्ग आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. एक्स्ट्रीम 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 एक्स्ट्रीम. अगर तुम नगारा स्वन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगर तुम नगारा स्वन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. मागे घोडा नवरी करपटा
गाजतय छान पालघर जिल्ह्याची थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्व उपस्थित कुणबी विभागातील कर्णधारांना एक विनंती करतोय. चहाडे ग्रामपंचायत वाचनालय या ठिकाणी भाग्यपत्र खुले केले जात आहेत. कृपया करून आपण सर्व संघनायक तसेच क्रीडा समिती सदस्य आपण त्वरित त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही माझी प्रेमळ विनंती. प्लीज आपण फॉलो करा, रिक्वेस्ट करतोय. भावेश शिलार, थँक्यू सो मच. कॉम्प्लिमेंट आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल. चला वळूया खेळपट्टीवर. विजयासाठी टार्गेट निर्धारित 6 षटकांमध्ये 65 धावा चे आव्हान आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच. यानंतर होणारा सामना गिराळे फायटर्स वर्सेस PS कुणबी किंग. कुडे दोन्ही संघांचे आयकॉन खेळाडू. यतीन पाटील कोकणेर आणि रोहन पावडे, प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये यायचं आहे, विनंती असेल. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. अगदी हवी असलेली सुरुवात, सेम टू सेम ज्याला म्हटलं जातं, कारण फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं मिलिंद दिवाकर पाटील स्वस्तात बाद जरूर झाला आणि सेकंड इनिंग मध्ये तेवढ्याच ताकदीचा खेळाडू खेळपट्टीवर फलंदाज आकाश करत बिगेस्ट विकेट एव्हर ट्रम्प कार्ड खेळाडू पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. आदरणीय सन्माननीय श्रीयुत मंगेश पाटील चहाडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज सुमित पाटील या खेळाडूसाठी आलेला आहे. तसेच रुपेश पाटील चहाडे यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज आपल्या भावावरती अतूट प्रेम अफाट जिव्हाळा या ठिकाणी जोपासतायत. तब्बल 800 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन दिग्गज संघांमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूने गिराळे फायटर्स, दुसऱ्या बाजूने PS कुणबी किंग कुडे. आदरणीय सन्माननीय श्रीयुत भावेशजी मोहन पावडे, कुणबी प्रीमियर लीगचे विद्यमान संस्थापक आणि विश्वास यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल सुमात्र जिंकला जातोय. गिराळे फायटर्स या संघाच्या माध्यमातून काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारतायत. टेबल टॉपर बनल्यानंतर कशा पद्धतीने आनंद व्यक्त कराल? टेबल टॉपर म्हणजे मला असं वाटतंय की इट इज अ टीम गेम. प्रत्येक खेळाडू जो आमचा आहे तो त्याने 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं तुम्ही बघितलं काल पण की फिल्डिंग चांगली झालेली आहे, बॉलिंगमध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. तर आनंद नक्कीच आहे की टेबल टॉपर म्हणून सेकंड चान्स आम्हाला सुद्धा मिळणार आहे ह्या क्वालिफायर नंतर. सो हॅप्पी.
शेवटचा आणि अंतिम प्रश्न विचारेन. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करणार आहात, परंतु या टेनिस चेंडूमध्ये एकंदरीत कुणबी समाजाचा विचार जर आपण केला तर असा कोणता खेळाडू आहे ज्याला मात्र तू जास्तीत जास्त लाईक करतोय? खरोखरच हा खेळाडू असा आहे ज्याच्यामध्ये क्वालिटी मला जरूर पाहायला मिळते. जेव्हापासून मी ओव्हरऑल क्रिकेट खेळायला लागलो आणि आपल्या समाजाचे सामने खेळायला लागलो तेव्हापासूनच आपला कुकड्याचा समीर भाऊ जो आहे त्याला मी आयडल मानतोय की त्याच्याप्रमाणे माइंड थोडं शांत ठेवून गेम प्लॅन करण्याचा नेहमीच प्रयत्न करतोय. खरोखरच खूप चांगल्या प्रकारे समीरकडे तो दर्जा आहे. आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. मित्रांनो, हा होता तुषार पडवले, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका गुड्डू. सो मात्र जबरदस्त या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. विनीत सातवे प्रथम कुणाल पाटील नाणेफेक जिंकले गुप्ता असते उपस्थित झालेले आहेत. तर काय निर्णय घेतला असता? योगेश पाटील आपण स्वागत करा. पोलीस पाटील दुप्ता. निर्णय घेतला असता कारण समोरच्या टीमला कमी स्कोअरमध्ये रोखून जिंकण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी मनाविरुद्ध ही 6 षटकं खेळायच्या आहेत. काय मात्र आयडियल माइंडसेट असेल आणि खास करून समीर सिद्धू पाटील कडून काय एक्सपेक्टेशन असतील? ॲक्च्युली आम्ही आता एक पहिली मॅच आम्ही पराभूत झालो होतो, पण त्यानंतरच्या 4ही मॅच जिंकून आम्ही टॉपर राहिलो. प्रत्येक मॅच आम्ही पॉझिटिव्हली खेळतो. आमच्या संघावर कोणतं दडपण मिळत नाही. मी प्रत्येक खेळाडूला सांगतो की तुम्हाला फ्री खेळायचं आहे, तुम्ही फ्री खेळतील तर आपण नक्कीच मॅच जिंकू. आणि सेम समीर जो आमचा आयकॉन आहे सो सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. त्याच्यावर मी त्याला एकच सांगतो प्रत्येक मॅचला, त्याच्यावर ओपनिंगला जातो की त्याला मी एकच म्हणतो की तुला खेळायचं शेवटपर्यंत, तू शेवटपर्यंत खेळतोयस तर मॅच आपण जिंकतोय. आणि तो त्याच याच्याने खेळतोय, तो टेन्शन फ्री खेळतोय. शेवटचा आणि अंतिम प्रश्न विचारेन. आतापर्यंत 2,75,000 व्ह्युअर्स या मात्र कुणबी प्रीमियर लीगच्या भन्नाट आयोजनाला लाभले. काय म्हणशील कार्यकारिणीच्या यशाबद्दल, कशा पद्धतीने व्यक्त करशील? KPL कार्यकारिणी मी दरवर्षीच म्हणतोय की खूप उत्कृष्ट स्पर्धा आयोजित करते. ही कुणबी प्रीमियर लीग आपल्या समाजासाठी, आपल्या खेळाडूंसाठी एक खूप मानाची स्पर्धा आहे आणि खूप प्रसिद्ध होत आहे. आणि KPL कार्यकारिणी खूपच छान प्रकारे ती भूमिका बजावत आहे. ओके, थँक्यू सो मच. आणि आपल्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, एकंदरीत टॉस बॉक्स मधून न्यूज जसे आहे नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय गिराळे फायटर्स या संघाच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. या वळूया खेळपट्टीवर. श्री संतोष धर्मा पाटील आंबेदे, श्री संतोष धर्मा पाटील आंबेदे, श्री सुनील ठाकूर सागावे आपण व्यासपीठावर यावं. वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जबरदस्त, विलक्षण, अद्भुत, अविश्वसनीय, अवर्णनीय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. कुणबी क्रिकेटचे भीष्म पितामह, जुना जाणता खेळाडू, ओल्ड इज गोल्ड निलेश पाटील, मॅन फ्रॉम गोवाडे यांच्या माध्यमातून आउटस्टँडिंग बॉलिंग. केवळ आणि केवळ 5च धावा खर्च केल्या जात आहेत. म्हणूनच म्हटलं जातं, सुनील मनोहर गावस्कर नेहमीच म्हणायचे, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावयाच होतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील ना मित्रा, तरच मिळेल तुझला धाव, तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे जिंकला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, या कालगतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, अरे आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील तुझी इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. यावेळेस मात्र घुटना टेक, तमाशा देख. व्हॉट ए शॉट. मिसबा उल हक कॉपी बुक स्टाईल डीप स्क्वेअर लेगच्या मात्र डोक्यावरून हा फटका पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग स्ट्रोक, जबरदस्त. भूषण पाटील ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये नावसे गावातून बिलॉंग करणारा हा हिरा आपण पाहतोय. बुम बुम रिओ षटकार.
एकनाथ सोगले थँक्यू सो मच या स्पर्धेच्या माध्यमातून. निदा पटेल शुभेच्छा देत आहेत. भावेश वजे या ठिकाणी दर्शवत आहेत भूषणने जर हा सामना जिंकविला तर 1000 कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. कुणाल पाटील थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. नितेश आंबेकर थँक्यू सो मच. मनोहर माळी थँक्यू सो मच स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातो. वन बाउन्स अँड ओव्हर दी रोप. कुणबी प्रीमियर लीग चौकार. थँक्यू सो मच. 15 धाव्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 रन ऑन टू दिस स्कोर बोर्ड. 28 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 50 धावांचं टार्गेट हे समोर प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेश पाटील दहिसर यांच्याकडून तेजस्विनी फायटर्सच्या संघासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज असेल. लक्षात असू द्या. महेश पाटील दहिसर गावातून बिलॉंग करतायत. गोट्या या नावाने विशेष प्रेम मिळालं. एक क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि कट्टर तेजस्विनी फायटर्स दहिसरचे समर्थक म्हणून सुद्धा त्यांची छाप पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा गोलंदाज निकेत किशोर पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. फलंदाजाचं लक्ष विचलित करण्यासाठी आपण पाहू शकाल सिले मिड ऑफ झोन मध्ये स्वतः आयकॉन खेळाडू मिलिंद दिवाकर पाटील आय कोऑर्डिनेशन खचलं जावं या हेतू उद्देशाने फील्ड अटॅक पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू मात्र वेगवान भन्नाट तिखट जरूर पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण खेळपट्टीवर गोलंदाजाच्या माध्यमातून. आजचा दिवस जर आपण पाहिला तर 31 जानेवारी 2021 चा दिवस आपण पाहतोय. आजच्याच दिवसामध्ये 31 जानेवारी 1975 मध्ये जन्मदिवस प्रीती झिंटा जिने मात्र रुपेरी पडदा हिंदी चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून गाजविला. तिचा आज जन्मदिवस आपण पाहतोय आजच्याच दिवसामध्ये. वेला लाऊड अपील. यस ऍब्सोल्युटली प्लम्प. फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण खेळपट्टीवर निकेत किशोर पाटील यांच्या माध्यमातून अचूक टप्प्याला प्राधान्य. हाफ हॉली स्वरूपामध्ये हा चेंडू मात्र डिलिव्हर झाला. हाऊ इज दॅट असा क्वेश्चन विचारला गेला आणि तदनंतर उत्साहाचं वातावरण हे मात्र खेळपट्टीवरती अनुभवायला मिळालं. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली प्लम्प मध्ये मात्र पकडलं गेलं. भारतासाठी अनिल कृष्णस्वामी कुंबळे आपण पाहिला. 156 विकेट्स वर्ल्ड रेकॉर्ड. सर्वात जास्त गडी पायचीच्या माध्यमातून गारद केले गेले आणि तशाच प्रकारे या वेळेला खेळपट्टीवरती कार्य मात्र आपण पाहतोय. न्यू मॅन इन नवीन फलंदाज खेळपट्टीवर सागर मधुकर जाधव आयकॉन खेळाडू दोन्ही सुद्धा आता मात्र केव गावातील हिरे हे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. कुणाल पाटील होंडो म्हणून ज्याला ओळखलं जातं. केव गावातील एक अटॅकिंग विस्फोटक फलंदाज. लेफ्ट हँडेड सातत्यपूर्वक ताकदवर फलंदाज म्हणून ओळखला गेला या कुणबी क्रिकेटच्या माध्यमातून. विशाल पाटील थँक्यू सो मच. व्हॉइसचं कौतुक केल्याबद्दल. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल चितेश पाटील थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. चेतन कंडी आमचे लाडके दादा या ठिकाणी मात्र कौतुक करतायत निकेत पाटील या गोलंदाजाचं. परंतु दुसऱ्या बाजूने आजच्या दिवसामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला आयकॉन म्हणून निवडलेलं आहे आणि मी जबाबदारी जरूर पार पाडेन ही भूमिका मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळते. इन टू दी स्लॉट हा चेंडू आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. स्ट्रॉंग बॉटम हँड पाहायला मिळाले. बुम बुम रिवर्स षटकार येतोय.
जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण. 21 धावा ह्या फलकावर. सुपर बॅटिंग. नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे. क्रिकेटमधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण ज्या पद्धतीने म्हटलं जातं की आयुष्यामध्ये बेस्ट टॉनिक कोणतं असेल तर ते जबाबदारीचं. जेव्हा जबाबदारी नावाचं टॉनिक आपण घेतो तेव्हा आयुष्यभर थकवा मात्र येत नसतो. आणि तीच जबाबदारीची जाणीव आपल्या अंगा खांद्यांवरती डावाची सर्व सूत्र घेतोय हातामध्ये. आयकॉन खेळाडू गोलंदाजाच्या ताकास तूर लागू देत नाहीये. डाव उधळून लावण्याचा मात्र मनोरथ मनकवडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सागर जाधव याच्या माध्यमातून जबरदस्त षटकार जरूर पाहायला मिळाला. एखाद्या फ्लॉवर पॉट मध्ये रंगीबेरंगी फुलं आणून ठेवण्याचं कार्य आजच्या दिवसामध्ये सागर जाधव याच्या माध्यमातून. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 44 धावांचं टार्गेट हे समोर. सुपर मॅच. आउटस्टँडिंग सामना खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. एलिमिनेटर 2. जो संघ मात्र पराभूत होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर. डू ऑर डाय, करो या मरो अशी अवस्था मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. व्हॉट मॅच. जिंकू किंवा मरू ही एकच भूमिका. दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी जबरदस्त उल्लेख करून ठेवलेला आहे. कष्टाविना फल नाही, कष्टाविना राज्य नाही, आळसे कष्ट चुकविते हीन जन. आणि म्हणूनच आता आळस हा माणसाचा सर्वात मोठा शस्त्र जो मात्र झुगारून द्यावा लागेल, बाजूला ठेवावा लागेल, इच्छाशक्ती प्रबळ दर्शवावी लागेल. अपयश नावाच्या रोगावर सर्वात प्रभावी उपाय कोणता असेल तर तुमचा आत्मविश्वास आणि त्याच्या समवेत तुमचा हार्ड वर्क. कठोर संघर्ष गरजेची गोष्ट. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस जरूर निर्माण करून देऊ शकते. तशाच पद्धतीने आत्मविश्वासाचा आहे. आत्मविश्वास हा तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाही परंतु लढण्यासाठी प्रेरणा जरूर देऊ शकतोय. व्हॉट अ मॅच. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं कॅश प्राइज. महेश पाटील दैसर अर्थातच गोट्या यांकडून अफाट जिवाळा, अफाट प्रेम, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. प्रत्येक षटकारानंतर 100 रुपीजचं कॅश प्राइज. पहिला मात्र पंचांचे संकेत. व्हाईट बॉल. मायकल होल्डिंग हा वेस्ट इंडिज संघाचा असा एक गोलंदाज पाहायला मिळाला होता. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मात्र जवळजवळ 5344 चेंडू ज्याने डिलिव्हर केले परंतु एक देखील वाईट चेंडू डिलिव्हर केला नाही. काय डिसिप्लिन असेल त्या गोलंदाजाकडे, शिस्त जबरदस्त पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. पाकिस्तान संघाच्या माध्यमातून सईद अजमल हा असा एक गोलंदाज पाहायला मिळाला. 3130 षटकं ज्याने हाताळले आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये परंतु एक देखील नो चेंडू त्याने डिलिव्हर केला नाही. जबरदस्त शिस्त. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना शिस्त लावली आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचं कार्य प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये साकारलं. तशाच प्रकारे आपण पाहतोय शिस्तीचा कुठेतरी भंग. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. महेश पाटील अर्थातच गोट्या यांचं पॉकेट आता रितं केलं जाईल यात काही शंका नाहीये कारण षटकारांचा पाऊस. बुम बुम रिओ षटकार. ऍडम गिलक्रिस्ट कॉपीबुक स्टाईल, मॅथ्यू हेडन कॉपीबुक स्टाईल. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकासाठी जे स्मार्ट LED TV प्रशांत भोईर नागझरी यांच्या सौजन्याने इथे व्यासपीठावर उपलब्ध झालेली आहे. पुनश्च एकदा प्रशांत भोईर आपणास शतशः धन्यवाद. या वेळेला बॅटची चेंडू मात्र मैदानाला गुदगुद 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 गुदगुल्या करत निघून जातोय. 4 धावांसाठी KPL चौकार. यस डीज. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. थँक्यू सो मच.
या वेळेला मात्र आपण पाहू शकाल डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाइल, क्रिस्टोफर हेनरी गेल कॉपी बुक स्टाइल, बिगेस्ट सिक्सर एवर। गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद। गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। क्या खूबसूरती से खेल दिया इस गेंद को, लाजवाब, बेहतरीन छक्का, बुम बुम रियो षटकार, व्हॉट ए बॅटिंग। म्हणूनच मी उल्लेख केला होता, केव गावचा होंडो म्हणून ओळखला जातोय कुणाल पाटील हा फलंदाज। ताकद आहे या खेळाडूकडे, पोटेन्शियल आहे, प्रतिभा आहे, टॅलेंट आहे, कुवत आहे, धमक आहे, क्षमता आहे। नेहमीच म्हटलं जातं आयुष्यामध्ये तुम्हाला लाख व्यक्तींचा पाठिंबा असेल तरी सुद्धा यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये धमक असते स्वतःला सिद्ध करण्याची। तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील। व्हॉट ए शॉट, कडक फटका पाहायला मिळाला। पुनश्च एकदा महेश पाटील गोट्या यांचं पॉकेट रितं केलं जातंय असं म्हणायला हरकत नाहीये। 100 रुपीजचं कॅश प्राइज धावसंख्या फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते 39-39 या धावसंख्येवर। कुणाल पाटील 6 चेंडूमध्ये 20 या धावसंख्येवर। कुणाल पाटीलची बॅट आता मात्र लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते। झुंजार विस्फोटक खेळी कुणाल पाटील, या वेळेला फटका फसतोय। तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर। यस इज गॉन, यस डीजे। भावेश पावडे गिराट गावचा संस्थापक माझी अध्यक्ष। डीजे ह्या स्पर्धेदरम्यान आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या सौजन्याने आपल्याला सर्व सामन्यांमधील तब्बल 36 मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाच्या ट्रॉफ्या, आकर्षक ट्रॉफ्या ज्यांनी उपलब्ध करून दिल्यात ते सन्माननीय चेतन पद्माकर पाटील बराणपूर, स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील बराणपूर, स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील बराणपूर यांच्या सौजन्याने, यांच्या स्मरणार्थ श्री चेतन पद्माकर पाटील बराणपूर ह्याचकडनं ह्या आकर्षक चषक आहेत। मी विनंती करतोय करविंद पाटील यांना आपण त्यांचं पुष्पगुच्छ तथा सन्मान चिन्ह देऊन स्वागत तथा त्यांचा सन्मान करायचा आहे। रन 39 धावा फलकावर। चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 39 धावा ह्या फलकावरती पाहायला मिळत आहेत। 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिला तर 26 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतंय। व्हॉट अ मॅच, अफलातून सामना खेळपट्टीवरती जरूर रंगतोय। खचून जाऊ नका, दोन्ही सुद्धा संघांना समान संधी या ठिकाणी जरूर पाहायला मिळते। डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका। पृथ्वी तलावर जन्म घेऊन काहीतरी मला घडवून आणायचे आहे ही प्रबळ इच्छाशक्ती तुमच्याकडे सदैव असली पाहिजे। लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात। गोलंदाज इज ऑन हॅट्रिक लागला जातोय या पट्टीवर। मिस्टर निलेश पाटील इज ऑन हॅट्रिक। या वेळेला फटका चुकतोय, चेंडू हवेत। नो मॅन लँड झोन मध्ये हा जरूर फटका ट्रॅव्हल झाला। जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकाल रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन्ही सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून। तत्पूर्वी मात्र चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल तत्पूर्वी धावसंख्या फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते 41-41 या धावसंख्येवर।
18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावांचं टार्गेट हे समोर. या ऐकूया एक सुपरहिट सॉन्ग आणि लगेचच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. उभ्या जगाची आम्ही पोशिंदा काम गाडून करीता धंदा आमचं नातं रे काळ्या मातीशी आमचं इमान रे देशाशी आमची संस्कृती गुणव्यांची मनी प्रतिमा शिवरायांची आमची संस्कृती गुणव्यांची मनी प्रतिमा शिवरायांची आमची संस्कृती गुणव्यांची मनी प्रतिमा शिवरायांची आमची संस्कृती गुणव्यांची मनी प्रतिमा शिवरायांची. Thank you so much. 910 people watching now this tournament. काय जबरदस्त युट्यूबच्या माध्यमातून उदंड उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय. खूप मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण जगभरातून ही स्पर्धा वॉच केली जाते. कुणाल पाटील जॉईंट होत आहेत, कुणाल सांबरे देखील जॉईंट झालेले आहेत, शुभम राऊत आपण पाहतोय, वैष्णवी पाटील या ठिकाणी जॉईंट होत आहेत, कुणाल पाटील, निलेश सोगले आपण पाहतोय जॉईंट झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. उभ्या महाराष्ट्रातून या स्पर्धेला वॉच केलं जात आहे. 910 लोक रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग लाईव्ह स्वरूपामध्ये या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 24 धावांचं टार्गेट हे समोर. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना गीताच्या माध्यमातून जरूर आपण ऐकली. महाराष्ट्र संतांची भूमी, योद्ध्यांची भूमी म्हणून जी ओळखली जाते. तुषार सात्विक कुडे यांच्याकडून आपण पाहतोय तेजस्विनी फायटर्स दहिसर हा संघ विजयी झाला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, लक्षात असू द्या. महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या ऐलतीराचा भक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कमकम कुरुंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत स्वरूपात साकारणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यांनाच मानवंदना गीताच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 24 धावांचं टार्गेट समोर. व्हॉट अ मॅच. 925 प्रेक्षक जोडले जात आहेत. संतोष सोगले मात्र यळकोट यळकोट जय मल्हार जयघोष केला जातोय. फ्लातून चेंडू जरूर पाहायला मिळाला. येणारे 18 चेंडू सर्व काही ठरवणार आहेत. कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये धडक मारेल, कोणता संघ परतीचं तिकीट स्वीकारेल. ज्या पद्धतीने शिंपल्यामध्ये पडलेला पाण्याचा थेंब मोत्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी स्वाती नक्षत्राची प्रतीक्षा करत असतो, ती प्रतीक्षा करावी लागेल. हो या वेळेला कॅच ड्रॉप. निर्णायक झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय. हताश, निराश, निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळतोय खेळपट्टीवर. चातक पक्षी ज्या पद्धतीने वरुण राजाची प्रतीक्षा करत असतो तशा पद्धतीने मग प्रतीक्षाच असेल तुमच्या वाट्याला. जर या सामन्यामध्ये तुम्ही पराभूत झालात तर वेट वेट अँड वेट, प्रतीक्षा करावीच लागेल. येणारे चेंडू शिल्लक असतील अजून देखील. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावांचं टार्गेट हे समोर. 962 ही मात्र संख्या पाहायला मिळते. लाईव्ह व्ह्यूअर्स, रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग जे युट्यूबच्या माध्यमातून 962 जोडले गेलेले आहेत. सर्वांचं हृदयापासून अंतःकरणापासून शब्द फुलांनी स्वागत करीत आहोत. वेलकम. अनिकेत पवार, थँक्यू सो मच. या वेळेला काय घडते. चेंडू मात्र दंड 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 करत सरळ निघून जातोय. कुणबी प्रीमियर लीग चौकार खेळपट्टीवर 4 धावा. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती तब्बल जाऊन पोहोचते
46 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सन्माननीय फायटर्स श्री सर शैलेश विष्णू पाटील लवरे, शैलेश विष्णू पाटील लवरे आमचे दाते आहेत, ज्यांच्या सौजन्याने आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे ते लाभलेलं आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. प्रथमेश पाटील यावेळेला दर्शवतायत. विक्रम पाटील आपण जर झेल घेतलात तर साखरे गावातील या खेळाडूसाठी जबरदस्त बक्षिसांचा वर्षाव 500 रुपीज फोन पे केले जातील, लक्षात असू द्या. प्रशांत गुप्ता कमेंट करतायत जय मल्हार. या वेळेला पटका चुकतोय परंतु नो मॅन लँड झोन मध्ये सेफ स्ट्रोक म्हणून ओळखला जाईल. जबरदस्त चांगल्या प्रकारे मात्र चित्त्याची तेवढ खेळपट्टीवर अमित पाटील आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर फलंदाज अमर सारखा एक स्ट्रॉंग खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं, येणारे चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 17 धावांचं टार्गेट हे समोर. बॅलन्सिंग, दडपण, प्रेशर घेऊ नका. जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू प्रेशरला न जुमानताना खेळतो तेव्हाच मात्र तो क्रिकेटच्या विश्वामध्ये यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला जातो. भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर नेहमीच म्हणायचे, खेळपट्टीवरती असताना तुमच्याजवळ आत्मविश्वास असणं ही गरजेची गोष्ट आहे. एखादा खेळाडू जर दडपण घेऊन खेळत असेल तर कुठेतरी मात्र त्याची पिछेहाट होत असते. मेरिट वरती येऊन परफॉर्मन्स करणं हे आद्य कर्तव्य म्हणून ओळखलं जातं. 13 चेंडू 15 धावा, दोन्ही संघांना समसमान संधी. खचून जाऊच नका, डगमगू नका, फाईट करा. यावेळेस मात्र इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतोय. डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये विक्रम पाटील मॅन फ्रॉम साखरे चेंडूचा मागोवा घेतोय. चेंडूला उचलेल, फेकेल, जीवाचा आटापिटा प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर अनुभवाला मिळाली. परंतु तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर झपाट्याने वाढत असताना तब्बल तिहेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते फलकावर. 53 धावा या ठिकाणी सुस्ताना पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 12 धावांचं टार्गेट हे समोर. व्हॉट अ मॅच, मुश्किल नहीं है कुछ भी दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, बस तू जरा कोशिश तो कर. मुश्किलें सदा रहती नहीं, आंधियां सदा चलती नहीं, मिलेगी तुझे तेरी हर मंजिल, बस तू जरा कोशिश तो कर. हताश क्यों है, निराश क्यों है, तेरे दिल में जीत की आस जो है, हो जाएगी तेरी हर जंग में विजय, बस तू जरा कोशिश तो कर. वक्त किसी के लिए रुकता नहीं, उठ वक्त के साथ चल, वो वक्त भी हो जाएगा तुम्हारा, बस तू जरा कोशिश तो कर. नो पेन नो गेन. प्रयत्नांती परमेश्वर. आता प्रयत्न करणं ही गरजेची गोष्ट आहे. प्रयत्न करा, हारलात तरी चालेल परंतु जिंकणाऱ्या संघाने सुद्धा सांगितलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अशा पद्धतीने तुम्हाला प्रदर्शन दर्शवणं ही गरजेची गोष्ट असेल. व्हॉट अ मॅच, जबरदस्त. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज मार्कवर. खामलोली गावातील दर्जेदार अष्टपैलू खेळाडू निकेत किशोर पाटील. यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयास, चेंडू सरळ निघून जातोय. शॉट दरम्यान झोन मध्ये ओनली 1 रन. ॲज अ लिटल ॲज अ मेकल या उक्तीप्रत धावा जरूर पाहायला मिळाल्या. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 11 धावांचं टार्गेट हे मात्र समोर पाहायला मिळत आहे. व्हॉट अ मॅच. 11 चेंडू 11 धावा. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. सुंदर क्रिकेट. एलिमिनेटर 2. डू ऑर डाय. करो या मरो. जिंकलात तर उपांत्य फेरीत दाखल व्हाल, पराभूत झालात तर परतीचं तिकीट.
हो, या वेळेला मात्र KPL कार्यकारिणी आपण लाईव्ह वॉच पाहू शकतायत. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपामध्ये मनमुरादपणे आनंद लुटतायत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हर्षल, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. कुणाल सांबरे, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. उमेश मेदवले, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या वेळेला मात्र निर्णायक 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 क्रुशल सिक्सर पाहायला मिळतोय. ह्या फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. विस्फोटक गिराळे गावचा बाहुबली म्हणून परिचित अमित पाटीलच्या स्लॉट मध्ये चेंडू दिला जातोय आणि या वेळेला स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर करून चेंडू मात्र बूम बूम रिओ षटकार हा खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 5 धावांचं टार्गेट हे समोर. सन्माननीय श्री प्रफुल्ल पाटील गिराळे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय दिनेश पाटील आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. प्रफुल्ल पाटील गिराळे. निकेत पाटील, तडपण घेऊ नका. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. प्रेडिक्शन यहाँ पे फेल है. मी आधीच उल्लेख केला होता. शांत समुद्रात उत्तम खलाशी निर्माण होऊ शकत नाही. वादळ वाऱ्याशी झुंज घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा मित्रांनो, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तानाजी मालुसरे कोंडाणा जिंकायला गेले, हात तुटला तरी लढत राहिले. काय भूमिका होती, जबरदस्त. बाजीप्रभू देशपांडे आणि म्हणूनच कोंडाण्याचं नाव सिंहगड केलं गेलं. बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड लढवायला गेले, ते परतलेच नाही. धड तुटलं तरी लढत राहिले, ही भूमिका होती आणि म्हणूनच घोडखिंडीचं नाव पावनखिंड करण्यात आलं. तशा पद्धतीने लढायला लागेल. स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणायचे, संघर्ष जितना कठीण होगा जीत उतनी ही शानदार होगी. लेट्स फाइट, लेट्स होप्स. इच्छाशक्ती प्रबळ ठेवण्याची आवश्यकता आहे. कठीण काळामध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होत असते तिचं नाव आहे आत्मबळ, विल पॉवर. दर्शवा. येणारे चेंडू किती शिल्लक असतील तर अजून देखील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 5 धावांचं टार्गेट हे समोर. डू ऑर डाय. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. खचून जाऊ नका मित्रांनो, अजून देखील पूर्णपणे तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतायत. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो मित्रांनो. 25 जून 1983च्या दिवसामध्ये आपण पाहिलं लॉर्ड्सच्या मैदानामध्ये कपिल देव, रामलाल निखंजन कंपनी 183 धावांवरती गटगटली गेली, परंतु त्यांनी हार मानली नाही. विजय पताका रोवण्यामध्ये जबरदस्त यश मिळवलं. सुवर्ण कांचन योग घडवून आणला आणि लॉर्ड्सच्या मैदानावर चमचमाती उभी ट्रॉफी भारताच्या नावावर प्रथमच विश्व विजय म्हणून ओळखले गेले. 2 एप्रिल 2011च्या दिवसामध्ये आपण पाहिलं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, नवन कुलशेखराच्या चेंडूवर मात्र षटकार खेचला गेला. रवी शास्त्री पुटपुटले. इंडिया लिफ्ट्स द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. खचून जाऊ नका, सामना बॅलन्सिंग आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील 7, धावा हव्या आहेत 5. दोन्ही संघांना समान संधी. एलिमिनेटर 2. या वेळेला लॉब फटका चुकतोय की काय, परंतु शेवटच्या मोमेंटला पंचांचे संकेत पोहोचले जातील. शहानिशा करतायत, चर्चा विनिमय करतायत. इट इज 6 रन, 6 धावा. क्या बात आहे. उपांत्य फेरीमध्ये धडक मारली जाते. दरवाजा ठोठावला जातोय. षटकार मारून खेळ खल्लास केला जातोय. क्या बात आहे. व्हॉट ए शॉट. दीपेश घरत, मॅन फ्रॉम नावजे विलेज. श्री प्रफुल्ल पाटील गिराळे, सन्माननीय श्री प्रफुल्ल पाटील गिराळे ह्याचकडनं जर गिराळे फायटर्स विजयी झाला तर मात्र त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात होणार आहे. भावेशजी मोहन पावडे, जर आपण लाईव्ह वॉच चेक करा, 1212 प्रेक्षक मात्र या वेळेला लाईव्ह वॉच करतायत या स्पर्धेला. व्हॉट अ सीन. जबरदस्त उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. विजय संघ, आपण तुला तर माहिती आहे तुम्ही व्यावसायिक समालोचक आहात. जास्तीत जास्त 500 ते 600 एका टायमाला लाईव्ह
बघणारे प्रेक्षक असतात, पण नक्कीच, हा नक्कीच. सगळ्या कुणबी समाजासाठी, सबंध कुणबी समाजासाठी निश्चितच हा एक अभिमानाची बाब आहे की तब्बल 1200 लोक लाईव्ह ऍट अ टाइम बघत आहेत. नक्कीच नक्कीच एकदा केपीएल कार्यकारिणीसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करा. रसिक मायबा प्रेक्षक वर्ग, काय भन्नाट आयोजन, जबरदस्त. अथक मेहनत, अथक परिश्रम, जीवाचा आटापिटा, प्रयत्नांची